अवघ्या नाशिक जिल्ह्यात आज जणू हेच चित्र होतं आणि त्याला निमित्त ठरलं एक घृणास्पद घटना। नाशिक जिल्ह्यातल्या तळेगावमध्ये एका अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाला। संध्याकाळी ही घटना उघडकीस आली। त्यानंतर काही वेळातच पोलिसांनी आरोपीला अटक सुद्धा केली। या घटनेनंतर आरोपीवर कठोर कारवाई व्हावी यासाठी दबाव वाढू लागला। काही संघटना आणि ग्रामस्थांनी रास्ता रोकोची हाक दिली। मध्यरात्री गावकऱ्यांनी आरोपीचं घर पेटवलं, महामार्ग बंद केले, रस्त्यांची अडवणूक सुरू झाली, तुरळक दगडफेकही झाली। पण खरा गोंधळ उडाला तो जिल्हा रुग्णालयात। कारण डॉक्टरच नसल्यानं संतप्त जमावानं घोषणाबाजी करून ठिय्या दिला। आमदारांच्या गाड्यांवर चपलाही भिरकावल्या। आपल्याला सर्वांना शांतता ठेवायची आहे आणि कायदा आपल्या हातात घ्यायचे नाही आणि र्युमर्सवर तुम्ही हे नाही करायचे, म्हणजे लांब राहायचे। आम्ही आपली कारवाई नक्की करणार। दिवस उजाडला तसं आंदोलन पसरलं आणि महामार्गांवर पोहोचलं। आंदोलक आक्रमक झाले आणि त्यात अनेक गाड्यांचा कोळसा झाला। कधी रडून येणारा मी तिथे रडून फुटलो होतो, कारण भयंकर आणि भयावह परिस्थिती होती ती। म्हणजे काय होणार आहे आणि इथून कशी सुटका होणार आहे हे काहीच कळायला मार्ग नव्हता। दुसरीकडे पालकमंत्री गिरीश महाजन तळेगावात दाखल झाले, पण त्यांनाही गावकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं। सर्वात आधी हे सांगतो की या ठिकाणी कुठली दिरंगाई होणार नाही। अतिशय पारदर्शकतेने या तपास या ठिकाणी सुरू आहे आणि जो आरोपी आहे त्याच्यावर कडक जी कठोरात कठोर कारवाई आहे ती त्या ठिकाणी लवकरात लवकर फास्ट ट्रॅकमध्ये जाऊन ही या ठिकाणी आपण निश्चितपणे या ठिकाणी करू। परंतु त्याचबरोबर मी सर्वांना एक आवाहन करणार आहे की आपण कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये। आंदोलकांचा आक्रमक पवित्रा पाहता मुख्यमंत्री आणि शरद पवारांनीही मग आवाहन केलं। आरोपीला अटक केलेली आहे। तात्काळ त्या संदर्भातली चार्जशीट फाईल करून त्याच्यावर जी काही केस आहे ती चालवून त्याला शिक्षा झाली पाहिजे, अशा प्रकारचा निर्देश देखील राज्य सरकारच्या वतीनं या ठिकाणी देण्यात आलेला आहे। शेवटी सरकारच्याकडनं ह्याच अपेक्षा असतात आणि त्याची पूर्तता झालेली आहे असं या ठिकाणी स्पष्ट दिसतंय। आणि अशा परिस्थितीमध्ये संताप मी समजू शकतो, पण कार्यवाही झाल्याच्या नंतर त्या संतापाला कुठेतरी पूर्ण विराम द्यायला हवा आहे आणि ती वेळ आता आहे। कोपर्डीच्या घटनेतून महाराष्ट्र सावरलेला नसताना आता पुन्हा एकदा त्याचीच पुनरावृत्ती झाल्यानं हा उद्रेक झालाय। त्यामुळे घटनेचा सखोल तपास करून आरोपीला योग्य शासन देण्याचं आव्हान सरकारसमोर आहे। पण ते होत असताना जनतेनंही संयम राखून सलोखा जपण्याची गरज आहे। अजय सोनावणेसह सागर वैद्य, एबीपी माझा, नाशिक।